मी समस्या इथल्या लोकांच्या जाणून घेतात. काय वाटतं तुम्हाला हे तुम्हाला काय कसे प्रश्न सोडणार नाहीत तुम्ही? मला तर आज आपला भारत स्वातंत्र्य होऊन जवळपास 75-80 वर्ष झाले, पण इथं स्वातंत्र्याची एकही चाहूल दिसत नाही. आज घरात जर बिळं आहेत, शेतात जसे शेतकरी जर राहतात सापं वगैरे घुसायची बिळं, अशा जागी ह्या लोकाला पाणी नाही, लाईट नाही, ना घराला जागा नाही, ना कबाल्याचा प्रश्न नाही. ह्या सत्ताधाऱ्यांनी 40-50 वर्ष सत्ता भोगून आज जिल्हा परिषद मेंबर ही काँग्रेसचा आहे, माझी सत्ता ही काँग्रेसची आहे, तरीही त्या लोकांनी 40 वर्षात मार्ग प्रश्न लावला नाही. त्या गोरगरीब लोकाला जायला यायला रस्ता नाही. कुठला भाग आहे हा भाग रामगिरीनगर वासनगावच्या लोकांनी, इथल्या सत्ताधाऱ्यांनी इथल्या लोकांकडे दुर्लक्ष करून यांना निवडणूक आली की पैशाचा अभाव दाखवून त्या टायमाला मतदान करून घेणे आणि ह्या लोकाला समाजापासून पिछडं ठेवण्याचं महापाप केलेलं आहे. ह्या लोकांवर न्याय करण्यासाठी काय करणार आहेत मग? ह्या वस्तीला आम्ही कबाली देण्याचा प्रयत्न करू. देवेंद्र भाऊशी आमचे नेते बाबूरावजी खंदाडे यांचा डायरेक्ट देवेंद्र भाऊशी संबंध आहे. आम्ही ह्या जनतेचे कबाले देऊन, यांना घरकुल देऊन, यांना एक व्यवस्थित वस्ती रूपांतर करू आणि ह्यांचे नळ, पाणी, लाईट ही व्यवस्था यांना देऊन यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. गेली 40-50 वर्षे आता महागडल्या पावसात ह्या लोकाला गुडघे इतक्या पाण्यातून यावं लागलं. यांना कसली मदत नाही ना कुठं काहीच नाही. जसं लग्न झालंय तसं असल्याच्या ह्याच्यात आहोत. कुठं राहता तुम्ही? काय नाव आहे तुमचं? माझं नाव द्रौपदी सोमनाथ कांबळे, वासनगाव आमचं गाव. पण आमच्या इथली काहीच सोय नाही. आज जसं लग्न झाले तसं असल्यातच हवं. आमचे लेकरं, आम्ही कुठली योजना जर आली तर काहीच होऊ शकत नाही. असेच हवं आम्ही. काय नाही तुमच्याकडं? काय नाही, घरदार नाहीत, नाल्या नाहीत, रोड नाहीत, काही नाही. असंच हवं. नळाची व्यवस्था नाही, पाणी कवा मिळतंय कवा मिळत नाही, कचऱ्याची गाडी नाही. बकेट येणार होते तर ती बी रद्द झाली आता. हा, कचरा गोळा करायला बकेट येणार होते तर ती बी आली नाही. कसं राहतं मग? आता असेच राहता, पोट असंच भरता. का विलाज आहे का काही? असल्यातच राहता, असल्यातच करता. बघा, मग तुम्ही इथल्या म्हणजे जे काय निवडून दिलं त्या लोकांना तुम्ही सांगितलं नाही का? सांगितलं की सांगितलंय. सांगाय कसं नाही. वासनगावचे आमचे ते करू हे करू म्हणतात आमचे सरपंच दादा. मग आता आले नाहीत का निवडून? नाही तर याला अजून तर आले नाही तर बघा. पण नाही आम्हाला हो म्हणतात ना, असंच आहे बघा. तुमचं करताव म्हणून असंच हाव, असल्यातच हाव. हो. काय अडचणी आहेत? अडचणी बघा, आम्हाला घरदार नाहीत, असल्यातच हाव आम्ही पाण्यात. आम्हाला ही रोडा नाहीत झालं, ही काय पाणी जायला रस्ते नाहीत, नाल्या येणार आहेत म्हणल्या ती बी बंद झाली. पावसाळ्यात तर कमरेला चिकुली तर गुडघ्याला. तसंच आम्ही जाऊन पोटासाठी केल्याशिवाय भाग नाही. काय करावं लागेल सांगा आता. मोदी थांबा, त्याला करणार होय. कोण आहे ते? माय बाप आहे. कोण? आम्हाला बाथरूम संडासचं दिलं, आम्हाला गॅस बंद केला, ही जळण बंद केलं, आमचं गॅस दिला. मग कोणाला करणार आता? आता त्यांनाच त्या सरकारला. तसं नाही, पोट भारी गरीब जन्माचं त्याला देतं. मग आता तुमचे घर नाही तिथं, तुमच्याकडे आता इतक्या दिवस तुम्ही काँग्रेसला निवडून दिलं, मग तुमच्याकडे कोण आले का विचारायला? कोण येत या म्हणाले ह्यांना काय सुद्धा दिलं नाही आम्हाला. आम्ही उपाशी आहो, घर काय सुद्धा नाही, सगळं जळून गेलं येऊ का. आणि लोक भेटले दिले, कोणी सुद्धा रुपया दिला नाही. असं जेवारी खायला नाही. बोललाव काय सुद्धा दिलं नाही. लय मेला उपाशी. ह्याचं चांगलं हित करू येऊ का. इंदिरा गांधी होती, दुसरं काय इंदिरा गांधीने केलं नाही. इंदिरा गांधीनं जाळपोळ बायाला करायचं, नवरा व्हायला.